त्याची मोठी बातमी म्हणजे मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानात आता दाखल होणार आहेत। त्यांचा ताफा आता जवळ पोहोचलेला आहे। आझाद मैदानात हजारो मराठा समर्थक आता आझाद मैदानात दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ही वाहतूक कोंडी मात्र त्यामुळे निर्माण झालेली आहे आणि बेस्ट बस या वाहतूक कोंडीत अडकलेल्या आहेत। मुंबईत रेल्वे नंतरची महत्त्वाची लाईफ लाईन म्हणजे बेस्टच्या बसेस आणि त्या अडकलेल्या आहेत आता मराठा आंदोलकांच्या या गर्दीत। क्रॉफर्ड मार्केट परिसरात जो या आझाद मैदानापासून काहीच अंतरावर असलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात जरांगे पाटलांचा ताफा पोहोचलेला आहे। पुढच्या अक्षरशः काही मिनिटातच आझाद मैदानावर दाखल होतील जरांगे पाटील। अधिक माहिती देतात आपल्याला किरण ताजणे, प्रतिनिधी किरण। सर, खरं तर अगदी काही मिनिटांच्या अंतरावर जरांगे पाटील यांचा ताफा येऊन ठेपलेला आहे। क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये सध्याच्या घटना मनोज जरांगे पाटील यांची ही गाडी आपण थेट दृश्यांमध्ये बघू शकतो। मोठ्या संख्येने परिसरामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना समर्थनार्थ या ठिकाणी आलेले आंदोलक बघायला मिळत आहे। महत्वाची बाब म्हणजे सीएसटीच्या दिशेनं खरं तर आता हा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा नेण्यात येणार आहे। पोलीस अधिकारी जे आहेत ते सध्याच्या घडीला वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये बदल करताना दिसत आहे। आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर जे आंदोलक होते ते मोठ्या संख्येनं खरं तर माझगाव परिसरामध्ये उपस्थित होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांची दरम्यान वाहतुकीच्या दृष्टीनं जी तारंबळ आहे ती झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सीएसएमटी परिसरामध्ये जे आंदोलक सध्याच्या घडीला तिथे उपस्थित आहे त्यांनी तिथे थांबू नये अशा स्वरूपाचं आवाहन खरं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असलेल्या सहकार्यांनी केलेलं आहे। मोठ्या संख्येने सीएसएमटी परिसरामध्ये जे आंदोलक होते ते या ठिकाणी दाखल झालेले होते आणि ते एकाच ठिकाणी असल्यामुळे खरं तर या सगळ्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पुढे जात नव्हता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी आंदोलक जे आहे ते आंदोलक या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। जे आंदोलक आहेत ते ताफा पुढे घेऊन जाण्यासाठी काही प्रयत्न करतायत तर काही थेट वाहनासमोर येऊन या ठिकाणी ताफा अडवण्याच्या प्रयत्नात देखील काही आंदोलक दिसत आहेत। काही स्वयंसेवक आहेत ते मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या सगळ्या दरम्यान आंदोलक जे आहे ते उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आंदोलकांकडे या सगळ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसून येत आहे। त्यांच्या आंदोलकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। पोलिसांची मात्र या सगळ्या दरम्यान कसरत सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा पुढे घेण्यासाठीचे पोलिसांचे जे प्रयत्न आहेत ते दिसून येत आहेत। या सगळ्या दरम्यान आझाद मैदानाकडे जाण्यासाठी अवघे काही मिनिटं राहिल्यानं आंदोलक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात दिसून येत आहे। आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या लढ्यामध्ये गावखेड्यातून अनेक आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। मागील वेळेला मनोज जरांगे पाटील यांचा जो संपूर्ण ताफा होता, जे आंदोलक होते त्यांचा जो मोर्चा होता तो मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशी परिसरामध्येच थांबवला गेला होता। त्याच ठिकाणी त्यांची मनधरणी करून त्यांना खरं तर माघारी पाठवण्यात आलेलं होतं। मात्र यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशा स्वरूपाची थेट भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आलेले आहेत। आता काही वेळातच ते आझाद मैदानाकडे पोहोचतील, त्या ठिकाणी आपलं आंदोलन जे आहे ते सुरू करतील। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे आंदोलक आहेत ते मात्र या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करताय। वेळोवेळी या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जे आवाहन केलं जातंय त्याला काही आंदोलक प्रतिसाद देत आहे, मात्र काही आंदोलक जे आहेत ते या मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी एकाच जागेवर थांबत असल्यामुळे जी वाहतूक कोंडी आहे ती या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळतं। क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये असलेली संपूर्ण जी गर्दी आहे ती गर्दी या सगळ्या दरम्यान
दरम्यान आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची ही गाडी आता सध्याच्या घडीला ती पुढे पुढे सरकताना आपल्याला दिसून येत आहे। रचना सर, यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे काही मिनिटांवर आझाद मैदान येऊन ठेपलेलं आहे, त्यामुळे परिसरामध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि त्यामुळे एकाच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी गर्दी करतायत आणि त्यामुळे जो ताफा आहे तो ताफा या सगळ्या काळामध्ये पुढे सरकताना जो विलंब आहे तो होताना दिसून येतोय। प्रसन्न सर,